नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। पुण्यातील इंदापूर शहरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे। गोळीबार आणि महिलेची छेड काढल्याप्रकरणी इंदापुरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शैलेश पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येऊन 15 मिनिट लोकल सेवा उशिराने सुरू राहतील, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा 6 तास बंद राहणार आहे। मध्य रेल्वेने मुंबई विभागात उद्या मेगा ब्लॉक जाहीर केला आहे। मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप अँड डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हा मेगा ब्लॉक असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत दिलसे युती करणार असं संजय राऊत यांनी म्हटल्याचं समोर आलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा दरम्यान संजय राऊत यांनी ही स्पष्ट व्यक्ती दिली आहे। मनसे सोबतच्या युतीनंतर नात्यांची जोड देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे। बीड जिल्हा पोलीस दलात खांदा पालट झालेला आहे। यात जिल्ह्यातील तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिघडती परिस्थिती आणि पोलीस यंत्रणेवरील वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी मोठा निर्णय घेतला आहे। पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताने इशारा दिला आहे। द्विपक्षीय संबंधासाठी संवेदनशीलता महत्त्वाची आहे, तर परस्परातील संबंध हे सहनशीलतेवर अवलंबून असतात हे चीनला माहिती आहे। हे तुर्की लक्षात ठेवावं असा इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलाय। बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा आहे। बांगलादेशमध्ये सध्या असणारी परिस्थिती आणि सध्याच्या वातावरणात काम करू शकत नसल्याचे मोहम्मद युनुस यांनी म्हटले आहे। तर दिवसेंदिवस राजकीय पक्षांसोबत काम करणं कठीण होत चाललंय असं मत त्यांनी देखील मोहम्मद युनुस यांनी व्यक्त केलं आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा आणि दीराला अटक झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे एका मोठी मागणी केली आहे। क्रूर कर्म हरामखोरांना फाशी द्या असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, यांना मरेपर्यंत फाशी द्या असे चित्रा वाघ म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे। शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करू नये असं वक्तव्य करत संभाजी भिडे यांनी मोठी मागणी केली आहे। पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्ट परिसरात भाजपकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात हगवणे पती पुत्राला हजर केलं जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर राजेंद्र हगवणेच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। काही जण मला विनाकारण बदनाम करत आहेत असंही अजित पवार यांनी यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं। या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना फोन करून अधिकची पथकं चौकशीसाठी लावण्यास सांगितली असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे। नागपूरमध्ये आज 2 ठिकाणी ईडी कडून छापेमारी करण्यात आली आहे। इतवारी परिसरातील सागर ज्वेलर्सना ईडीने धाड टाकली आहे। सराफा असोसिएशनच्या माजी अध्यक्षांचं ज्वेलर्स दुकानावर हा छापा टाकण्यात आलेला आहे। तसंच कॅश हवाला करणाऱ्या शैलेश लखोटिया यांच्यावर देखील छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे। मॉन्सून संदर्भात एक आनंदाची बातमी आहे। केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे। मॉन्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे। तर 1 आठवड्यापूर्वीच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी सभामंडपात ठेवण्यात आलेला सोफा खराब असल्याने अजित पवार यांनी स्वतः आपल्या हाताने तो स्वच्छ केल्याचे पाहायला मिळत आहे। अजित पवार यांचा हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे। इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिल हा भारतीय संघाचा कर्णधार तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असणार आहे। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे। बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली आहे।
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हगवणे यांच्या मोठ्या सुनेने देखील राजेंद्र हगवणे आणि संपूर्ण कुटुंबाचा पर्दाफाश केलेला आहे। मयुरी जगताप हिला देखील हगवणे कुटुंबाकडून मारहाण करण्यात आलेली होती। मयुरीने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियात हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहेत। या संपूर्ण पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मयुरी जगताप हिच्याशी फोनवर संवाद साधला आहे। यावेळी मयुरीचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया देत तिला धीर देखील दिला आहे। वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी असंवेदनशीलता दाखवली असं शिवसेना उभाटा गटाचे उपनेता सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे। महिला आयोगाकडे आलेल्या प्रकरणाचे 90% निकाल हा फेल ठरलेले आहेत। अकार्यक्षम चाकणकर यांना महिला आयोगावर कोणत्या निशाखावर बसवलं असा सवाल देखील अंधारे यांनी केला आहे। नोएडामध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे। रुग्ण नोएडाच्या सेक्टर 110 येथील रहिवासी आहे। 55 वर्षीय वृद्ध महिलाचा सौम्य लक्षणांसह खासगी रुग्णालयात पोहोचली होती। लक्षणे पाहून रुग्णाचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले। रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याच्या एका पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफ जवानांनी आज रात्री ठार मारले। बीएसएफ जवानांना एक संशयास्पद व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा कंपनीकडे जाताना दिसली। त्यांनी घुसखोराला आव्हान दिले, पण तो पुढे जात राहिला आणि त्यांना गोळीबार करण्यास भाग पाडले। घुसखोर जागीच ठार झाला, ही माहिती बीएसएफने दिली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सातारा पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंग पाटणकर यांचे पुत्र सत्यजित सिंग पाटणकर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची भाजपा प्रवेशाबाबत बैठक होणार आहे। रोहिणी खडसे यांनी राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे। त्यांनी याविषयीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे। महिला आयोगाला अध्यक्षपदाची स्वतंत्र व्यक्ती नेमण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। मंत्रिपदाची नुकतीच शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला मिळाला आहे। धनंजय मुंडे यांच्या खात्यानंतर त्यांचे दालन आणि आता त्यांचा बंगला देखील छगन भुजबळ यांना मिळाला आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सातपुडा बंगला होता। त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे खाते, दालन आणि आता बंगला देखील धनंजय मुंडे यांना देण्यात आला आहे। शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। यावेळी वीर जवानास शेवटची मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना गायकर यांना वीरमरण आले होते। भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे। शुक्रवारी गुजरातमध्ये 20, हरियाणामध्ये 5, उत्तर प्रदेशात 4 नवीन रुग्ण आढळले आहेत। कर्नाटकातील बंगळुरूमध्ये 9 महिन्याचा बाळ कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। देशभरात आतापर्यंत एकूण 312 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात ऍपलच्या निर्मितीला काही दिवसांपूर्वी विरोध केला होता। आता त्यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे। ऍपलने चीनमधून त्यांचा आयफोन असेंब्लीचा प्लॅनेट भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही न्यूज मराठी।